सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर दहिवडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गोंदोले बुद्रुक येथील कचरेवाडी परिसरात छापा टाकून पोलिसांनी अंदाजे 300 लिटर दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन नष्ट केले आहे। दिनांक 30 मे 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास 10 बिगा शिवारात ही कारवाई करण्यात आली। आरोपी राजेंद्र जयसिंग शिरतोडे वय 45 वर्षे राहणार गोंदोले बुद्रुक हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली। यावेळी 2 लोखंडी बॅरल आंबट आणि उग्र वासाचे अंदाजे 300 लिटर मुरवण आढळून आले। या रसायनाची किंमत सुमारे 6000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले असून ते जागीच नष्ट करण्यात आले। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीस BNSS 35(3) प्रमाणे नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार RP खाडे करत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।